महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर नगर परिषदेत हरित महाराष्ट्राचा नवा संकल्प देवगिरी ते देवराई या अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा सिन्नरचे आमदार माणिकराव कुकटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे। यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित महाराष्ट्र वृक्ष माझी सावली वृक्ष माझी माऊली या संकल्पनेतून राज्यभर वृक्ष संवर्धनाची गरज अधोरेखित केली आहे। तसेच अजितदादा पवार यांच्या अनुपस्थितीची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी सिन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी हरित सिन्नर सुंदर सिन्नर घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। कार्यक्रमात उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब उगले, राजेंद्र चव्हाणके, उमेश गायकवाड आणि संजू पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। उपमुख्यमंत्री लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या जाण्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रचंड असा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दादाची कसर कधीच निघू शकत नाही। दादाच्या कामाच्या बाबतीत अख्खा महाराष्ट्र जाणू नये अशा पद्धतीचं दादाचं काम आहे की महाराष्ट्र ते कधी विसरणार नाही। आज त्या निमित्तानं लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हरित महाराष्ट्राचा नवा संकल्प देवगिरी ते देवराई या अभियानाची सुरुवात झाली आहे। ही सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे, परंतु या सिन्नरमध्ये एक आमचं काहीतरी देणं लागतं। आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहे, आमचे मार्गदर्शक आदरणीय कोकाटे साहेब या तालुक्याचे विद्यमान आमदार आहे, माजी क्रीडा मंत्री आहे। तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिन्नर तालुक्यात जवळपास 3 ह्या रोपवाटिकाचं या ठिकाणी नियोजन केलं आहे। त्याचं आज सिन्नरमध्ये सिन्नर नगरपालिका हद्दीत आज या ठिकाणी या अभियानाची सुरुवात होत आहे। महाराष्ट्र पोरका झाला आपण बघतोय, परंतु आज त्यांची जयंती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र पक्षानं असं ठरवलं आहे की हरित महाराष्ट्र नवा संकल्प देवगिरी ते देवराई आणि तो कार्यक्रम माझा प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी आपण बघतोय। त्यांचं भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी होतं आहे आणि अजितदादाच्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करून ते वृक्ष नुसते रोपण न करता त्याचं जतनही करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि प्रभागात अजितदादांच्या वाढदिवसानिमित्तानं 1000 झाडं लागवड करून ते जतन करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। तसेच आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतोय आणि हा कार्यक्रम माझ्या प्रभागात दिला, त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।